नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज आपल्याला अजून एक नवीन इंटरेस्टिंग कन्सेप्ट शिकायची आहे, ज्याचं नाव आहे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. तर सोल्युशन बनायचं म्हटलं की आपल्याला त्या ठिकाणी सहज लक्षात येतं की आपल्याला दोन गोष्टी पाहिजे. पहिले त्याच्यामध्ये आपल्याला घ्यावं लागेल सॉल्वंट. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्वंट घेतला वॉटर, बिकॉज दिस इज ए युनिव्हर्सल सॉल्वंट. हा आपण मॅक्झिमम ठिकाणी वापरतो, याला युनिव्हर्सल सॉल्वंट म्हणतात. हा युनिव्हर्सल सॉल्वंट घेतला आणि याच्यामध्ये समजा मी 1 मोल सोल्यूट ऍड केला, 1 मोल एवढा सोल्यूट ऍड केला. आता सोल्यूट ज्यावेळी मी त्या सॉल्यूट मध्ये टाकणार, तेव्हा जेव्हा तो सोल्यूट काय होईल, त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होईल. डिझॉल्व्ह झाल्यानंतर त्या सोल्यूट मध्ये जे काही इंटरॅक्शन घडून येणार, त्या इंटरॅक्शनमुळं त्या एन्थाल्पीमध्ये जो काही चेंज होतो त्यालाच म्हणायचं एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. डेफिनेशन काय करता येईल याची एन्थाल्पी ऑफ सोल्युशनचे? काय सांगितले मी या ठिकाणी? सॉल्वंट घेतला, सॉल्वंट मध्ये 1 मोल आपण कशाची ऍडिशन केली? सोल्यूटची ऍडिशन केली. 1 मोल सोल्यूटची ऍडिशन केल्यानंतर तो सोल्यूट त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतो आणि ते डिझॉल्व्ह झाल्यामुळे त्या ठिकाणी एन्थाल्पीमध्ये जो काही चेंज होतो त्यालाच म्हटलं जातं एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. डेफिनेशन कशी करता येईल? इट इज एन्थाल्पी चेंज दॅट इज डेल्टा एच. एन्थाल्पी चेंज occurs in process of dissolve 1 mole of solute in specific amount of solvent. म्हणजेच काय, एक आपण विशिष्ट प्रमाणात समजा सॉल्वंट घेतला आणि त्या विशिष्ट प्रमाणात घेतलेल्या सॉल्वंट मध्ये आपण 1 मोल एवढा काय केला, सोल्यूट डिझॉल्व्ह केला. तर 1 मोल सोल्यूट डिझॉल्व्ह झाल्यामुळे त्या ठिकाणी इंटरॅक्शन काहीतरी होतं कोणाकोणामध्ये, सॉल्वंट मध्ये आणि सोल्यूट मध्ये. आणि ते इंटरॅक्शन होत असताना किंवा इंटरॅक्शन झाल्यामुळं जो एन्थाल्पी मध्ये चेंज होतो त्याला म्हटलं जातं एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. तर बघा, आपल्याला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन काढायचं असेल, डेल्टा सोल्युशन एच, तर 2 क्वांटिटीज आपल्याला या ठिकाणी फिक्स माहित असायला पाहिजे. त्याच्यातली पहिली असते डेल्टा एच एल, म्हणजे दिस इज कॉल्ड एज लॅटिस एनर्जी. आणि दुसरी गोष्ट कोणती? डेल्टा एच हायड्रेशन. दुसरी कोणती? हायड्रेशन एनर्जी किंवा हायड्रेशन एन्थाल्पी. ह्या 2 क्वांटिटी जर आपल्याला माहित असतील तर आपण त्या ठिकाणी काय काढू शकतो? एन्थाल्पी ऑफ सोल्युशन जे काय आहे ते काढू शकतो. म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा काय समजून घ्यायला पाहिजे, लॅटिस एन्थाल्पी म्हणजे काय, आणखीन हायड्रेशन एन्थाल्पी म्हणजे. तर आता आपण हे समजून घेऊ, लॅटिस एनर्जी म्हणजे काय, आणखीन हायड्रेशन एनर्जी म्हणजे नक्की काय. एक्झाम्पलसाठी मी या इथे बीकर घेतोय. बीकरमध्ये युनिव्हर्सल सॉल्वंट, प्रत्येक ठिकाणी आपण H2O घेणार आहोत. हा बीकर आहे. बीकरमध्ये मी पहिल्यांदा या ठिकाणी ऍडिशन करतो कॅल्शियम कार्बोनेट. कशाचे? कॅल्शियम कार्बोनेट. सेकंड बीकर घेतो. सेकंड बीकर मध्ये सुद्धा सॉल्वंट पुन्हा एकदा घ्यायचा आहे, वॉटरच. यामध्ये मी ऍडिशन करतो शुगरचे. थर्ड बीकर घेतला. थर्ड बीकर मध्ये पुन्हा एकदा सॉल्वंट घेतला, वॉटरच. या ठिकाणी ऍडिशन मी सल्फ्युरिक ऍसिड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड यापैकी कशाची करू शकतोय. फॉर एक्झाम्पल घेतला सल्फ्युरिक ऍसिड. लास्ट बीकर घेतला. लास्ट बीकर मध्ये मी सॉल्वंट घेतला वॉटर आणि याच्यामध्ये मला ऍडिशन करायचं अल्कोहोलची. आता ह्या 4 सोल्यूट मध्ये डिफरन्स काय आहे बघा. कॅल्शियम कार्बोनेट याची फिजिकल स्टेट असते सॉलिड. शुगर आपल्याला सर्वांना माहित आहे, शुगर सुद्धा सॉलिड फॉर्म मध्ये असतं. सल्फ्युरिक ऍसिड असतं ते लिक्विड फॉर्म मध्ये असतं आणि अल्कोहोल सुद्धा लिक्विड फॉर्म मध्ये असतं. आता ह्या चारीमध्ये हे लॅटिस एनर्जी फक्त ह्या दोघांमध्ये आपल्याला बघायला मिळणार. ह्या दोन्ही ठिकाणी लॅटिस एनर्जी कम्प्लिटली ऍबसेंट असणार आहे. आता लॅटिस एनर्जी म्हणजे काय बघा, आपल्याजवळ क्रिस्टल असतात आणि क्रिस्टल आपल्याला कधी मिळतो? ज्यावेळी एखादा सबस्टन्स सॉलिड फॉर्म मध्ये असतो. पहिला टॉपिक सॉलिड स्टेटमध्ये आपल्याला झालेला आहे, क्रिस्टलाइन फॉर्म किंवा लॅटिस वगैरे. तर लॅटिस म्हणजे काय, एखाद्या क्रिस्टलमध्ये जे काय पार्टिकल असतात त्या पार्टिकलची एखाद्या जाळीमध्ये किंवा जाळीसारखी रचना असते, त्याला आपण काय म्हणतो? लॅटिस. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, कॅल्शियम कार्बोनेट समजा आपण वॉटरमध्ये टाकलं किंवा शुगर वॉटरमध्ये टाकलं, त्या दोघांचे लॅटिस असणार आहेत. क्रिस्टल सारखं त्याचं स्ट्रक्चर असणार आहे किंवा क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असणार आहे. त्या लॅटिसला ब्रेक करावं लागणार. काय करावं लागणार? इथं आपल्याला कॅल्शियम कार्बोनेटचं आणि वॉटरचं जर सोल्युशन बनवायचं झालं तर टाकलेला कॅल्शियम कार्बोनेट त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झाला पाहिजे. डिझॉल्व्ह झाला पाहिजे मीन्स का, तो जो क्रिस्टल आहे क्रिस्टल तोडायला पाहिजे. आणि क्रिस्टल तोडण्यासाठी जी लागणारी एनर्जी असते त्यालाच म्हटलं जातं
लॅटिस एनर्जी. म्हणजे ह्या दोघांच्या ठिकाणी लॅटिस एनर्जी का बघायला मिळाली, कारण यांचे ऑलरेडी क्रिस्टल्स आहेत. ते क्रिस्टल्स आपल्याला पाण्यामध्ये काय करायचे, डिझॉल्व्ह करायचे. क्रिस्टल म्हणजे काय, स्फटिक आहे, ते स्फटिक पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करायचे. आणि स्फटिक पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करायचं म्हणजे त्या स्फटिकला तोडायला पाहिजे. आणि स्फटिकला तोडण्यासाठी हे जे काय सॉल्व्हंट आहे, वॉटर आहे, ते स्फटिकला तोडण्यासाठी किंवा ते क्रिस्टलला तोडण्यासाठी ते वॉटर जी काय एनर्जी प्रोव्हाइड करतं त्याला म्हटलं जातं लॅटिस एनर्जी. म्हणजे लॅटिस एनर्जी आपल्याला ह्या दोघांच्याच ठिकाणी बघायला मिळणार. इकडे आपल्याला लॅटिस एनर्जी बघायला मिळणार नाही. का, कारण हे ऑलरेडी लिक्विडमध्ये, त्यामुळे त्यांना तोडायची वगैरे काही गरज नाही. जेव्हा ते वॉटरमध्ये टाकले जातील तेव्हा त्यांचे ते स्वतःहून काय होतील, पूर्णपणे वॉटरमध्ये मिक्स झालेले बघायला मिळतील. त्यामुळे आता इथं लॅटिस एनर्जी ह्या दोघांसाठी प्रश्न मिटला. आता ह्या दोघांच्या ठिकाणी काय होतं मग, कॅल्शियम कार्बोनेट जेव्हा आपण वॉटरमध्ये टाकतो, कॅल्शियम कार्बोनेट आपण वॉटरमध्ये जेव्हा डिझॉल्व्ह करतो तेव्हा ते कॅल्शियम कार्बोनेट काय करतं, ब्रेक होतं. आणि ते ब्रेक करण्यासाठी हे वॉटर काय करतं, त्याला स्वतःमधली एनर्जी प्रोव्हाइड करतं. कशासाठी, त्याला ब्रेक करण्यासाठी. इथं पण सेम तसं, शुगरला ब्रेक करण्यासाठी वॉटर काय करतं, स्वतःमधली एनर्जी काय करतं, प्रोव्हाइड करतं. आणि ती प्रोव्हाइड केलेली एनर्जी म्हणजे कोणती म्हणायची आहे, लॅटिस एनर्जी. आता ह्या दोघांनी इथं कॅल्शियम कार्बोनेटला ब्रेक करायला किंवा शुगरला ब्रेक करायला वॉटरने काय केले, स्वतःची एनर्जी प्रोव्हाइड केली. म्हणजे स्वतःतली एनर्जी इथं देऊन टाकली. त्याचा परिणाम काय होतो, वॉटरचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं, कारण त्याची एनर्जी त्या ठिकाणी युटिलाइज झाली, वापरली. तर पुढं काय होतं बघा, आता हे याच्यामध्ये डिसॉल्व्ह झाले कॅल्शियम कार्बोनेट. तर हे कसं आहे, हे सॉलिड जरी असेल तर हे आयोनिक कंपाऊंड आहे. कोणतं, आयोनिक, ज्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. आणि हे कसं आहे, शुगर आहे नॉन आयोनिक आहे, किंवा ज्याला आपण नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणतो. आता आयोनिक असल्यामुळे इथं घडतं काय, हे जे कॅल्शियम कार्बोनेट आहे ते Ca+2 आणि CO3-2 मध्ये काय होतं, डिवाइड होतं. तसं हे नाही, हे मॉलिक्युल फॉर्म मध्ये आहे तसे शुगरचे मॉलिक्युल याच्यामध्ये राहतात. इथं मात्र काय होतं, कॅल्शियम कार्बोनेट कॅटायन आणखी ऍनायन मध्ये काय होतं, डिसोसिएट होतं. त्याचा परिणाम पुढे काय होतं बघा, आता ह्या कॅल्शियमवर चार्ज आहे +2 आणि कार्बोनेटवर चार्ज आहे -2. आणि आपल्याला माहिती आहे इथं आपण सॉल्व्हंट कोणता वापरला आहे, वॉटर हा सॉल्व्हंट वापरलेला आहे. आता वॉटरचा जर आपण विचार केला तर वॉटरवर ऑक्सिजनवर चार्ज असतो मायनस आणि हायड्रोजन चार्ज असतो प्लस. याचा परिणाम काय होतो, हे वॉटरचे मॉलिक्यूल जे आहेत ते वॉटरचे मॉलिक्यूल कॅल्शियमच्या आयन्सला सुद्धा सराउंड करतात आणि कार्बोनेटच्या आयन्सना सुद्धा काय करतात, सराउंड करतात. फॉर एक्झाम्पल बघा, मी इथं कॅल्शियमच्या आयन्सना कसं सराउंड करतात तेवढंच दाखवतो. हा कॅल्शियमचा आयन आहे जो सेंट्रल आहे आणि त्याला इकडं सराउंड कोण करणार आहेत, वॉटरचे मॉलिक्यूल. सराउंड कोण करतील, वॉटरचे मॉलिक्यूल. आता ऑक्सिजनवर चार्ज असतो निगेटिव्ह आणि ह्या कॅल्शियमवर चार्ज कोणत्या, पॉझिटिव्ह. त्यामुळे इथं इंटरॅक्शन होतं, अट्रॅक्शन क्रिएट होतं. म्हणजेच वॉटरच्या मॉलिक्यूलमध्ये आणि कॅल्शियमच्या मॉलिक्यूलमध्ये अट्रॅक्शन क्रिएट होतं आणि त्यालाच म्हणायचं आहे कॅल्शियम आयनचं वॉटरनं हायड्रेशन केलं. आणि हे अशा प्रकारचं हायड्रेशन होत असताना त्या ठिकाणी एनर्जी प्रोड्यूस होते, एनर्जी काय होते, निर्माण होते. मग अशा आपण काय म्हटलं, जेव्हा लॅटिसला ब्रेक करायचं आहे तेव्हा वॉटरमधली एनर्जी यूज होते, त्यामुळे टेम्परेचर थोडंसं कमी येतं. आणि इथं हायड्रेशन होत असताना एनर्जी काय होते, क्रिएट होते, निर्माण होते, म्हणजे बाहेर पडते. त्यामुळं इथं एनर्जी ऑलवेज निगेटिव्ह मध्ये येणार, कारण ती एनर्जी बाहेर पडली. इथं एनर्जी कायम पॉझिटिव्ह मध्ये येणार, कारण ती एनर्जी त्या ठिकाणी ऍब्झॉर्ब झाली. आणि ह्या दोघांच्या क्वांटिटीवर डिपेंड असणार आहे की डेल्टा एस सोल्युशन काय येईल, कारण ही क्वांटिटी पॉझिटिव्ह असते, ही क्वांटिटी निगेटिव्ह असते. या दोघांमध्ये ज्याची क्वांटिटी जास्त असेल त्या पद्धतीनं इकडं सोल्युशनची क्वांटिटी आपल्याला मिळणार आहे. तर बघा, मग मी परत इथं हायड्रेशनकडे येतो. काय झालं, इथं कॅल्शियमच्या आयन्सला काय केलेलं आहे, वॉटरच्या मॉलिक्यूलने काय केलं, सराउंड केलं, त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन झालं, त्या ठिकाणी एनर्जी प्रोड्यूस झाली. तसं कार्बोनेटला सुद्धा या ठिकाणी सराउंड केलं जातं. तर कार्बोनेटला कसं सराउंड होईल बघा, कार्बोनेटला सराउंड करताना मध्ये येईल कार्बोनेटचं आयन CO3-2 आणि त्याला वॉटरचे आता सराउंड कसे करणार, आता आतमध्ये असणारे हायड्रोजन, बाहेरच्या बाजूला काय जाणार, ऑक्सिजन, कारण याच्यावर चार्ज आहे निगेटिव्ह, हायड्रोजनवर चार्ज आहे पॉझिटिव्ह. असा एक जो मॉलिक्यूल दाखवला, असे सगळे मॉलिक्यूल काय करतात, कार्बोनेटला सुद्धा काय करतात, सराउंड करतात. ह्याच प्रोसेसला काय म्हणायचं, हायड्रेशन. म्हणजे कॅटायनला आणि ऍनायनला वॉटरचे मॉलिक्यूल सराउंड करतात आणि कॅटायनमध्ये आणि वॉटरच्या मॉलिक्यूलमध्ये, ऍनायनमध्ये आणि वॉटरच्या मॉलिक्यूलमध्ये इंटरॅक्शन क्रिएट होतं, अट्रॅक्शन क्रिएट होतं. आणि त्या अट्रॅक्शनमध्ये जी एनर्जी बाहेर पडते त्यालाच काय म्हणायचं आहे, एनर्जी ऑफ हायड्रेशन. म्हणजे एनर्जी ऑफ हायड्रेशन आणि एनर्जी ऑफ लॅटिस एनर्जी, ह्या दोन एनर्जी डिपेंड काय असतं,
एन्थॅल्पी ऑफ द सोल्युशन. इथं काय होतं बघा, या ठिकाणी ह्या एक्झाम्पल मध्ये जर आपण बघितलं तर जी काय लॅटिस एनर्जी म्हणजे लॅटिस ब्रेक करण्यासाठी जी काही ते एनर्जी वापरली गेली वॉटरची, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी क्रिएट कधी होते, जेव्हा कॅल्शियम आयनचं आणि कार्बन आयनचं काय होतं, हायड्रेशन होतं. त्यामुळे टोटल जर बघितलं तर हे सोल्युशन काय होतं, थोडंसं हॉट होतं. सोल्युशन काय होतं, हॉट होतं. फॉर एक्झाम्पल बघा, समजा ह्या लॅटिसला ब्रेक करण्यासाठी या ठिकाणी वापरली गेलेली एनर्जी 100 जूल असेल. किती, 100 जूल. आणि नंतर हायड्रेशन झाल्यानंतर जी एनर्जी क्रिएट झाली ती एनर्जी समजा किती असेल, 200 जूल असेल. बघा काय, जी काय डेल्टा LH आहे हे युटिलाइज झालं म्हणजे हे प्लस मध्ये आलं, किती, 100 जूल. आणि डेल्टा हायड्रेशन H हे किती निर्माण झालं, बाहेर निघालं, किती आहे ते, -200. जर आपण याची बेरीज केली तर एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन इथे किती येणार, -100. म्हणजेच तेवढी एनर्जी बाहेर निघाली, निर्माण झाली. आणि जेव्हा बाहेर एनर्जी पडते तेव्हा ते सोल्युशन ऑटोमॅटिकली काय होतं, हॉट होतं. त्यामुळं हे पहिलं सोल्युशन आपल्याला हॉट झालेलं बघायला मिळेल. आपण इकडं आलो, या ठिकाणी आपण शुगर वापरलंय. शुगरचं सुद्धा क्रिस्टल असतात. हे क्रिस्टल सुद्धा या ठिकाणी काय होणार, ब्रेक होणार. आणि ते क्रिस्टल ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी, क्रिस्टलचा लॅटिस ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी असणार, त्या एनर्जीला आपण काय म्हणणार, लॅटिस एनर्जी म्हणणार. इथे लॅटिस एनर्जी वापरली गेली म्हणजे सोल्युशन जे होतं किंवा जे काही सॉल्व्हंट होतं, सॉल्व्हंटचं टेम्परेचर काय झालं, कमी झालं. कारण ती एनर्जी येते कुठून, तर ते सॉल्व्हंट काय करतो, ते प्रोव्हाइड करतो याला ब्रेक करण्यासाठी स्वतःमधली एनर्जी. एनर्जी त्या ठिकाणी युटिलाइज झाली, वापरली गेली म्हणल्यानंतर त्या ठिकाणी काय होणार, थोडंसं टेम्परेचर त्या ठिकाणी आपल्याला कमी झालेलं बघायला मिळेल. मात्र इथं आयोनायझेशन न झाल्यामुळं आयन्स फॉर्मेशन, जसं इथं आयन्स आपण तयार केलेले होते काय, कशाचे, Ca+2 आणि CO3-2 असे आयन्स या ठिकाणी प्रोड्यूस होत नाहीत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हायड्रेशन झालेलं बघायला मिळत नाही. म्हणजे इथं एनर्जी प्रोड्यूस होणारच नाही, फक्त एनर्जी युटिलाइज होईल. त्यामुळे हे सोल्युशन डेफिनेटली काय होणार, आपल्याला कूल झालेलं बघायला मिळते किंवा ते कोल्ड होते. आता इकडं आपण आलो, या ठिकाणी H2SO4 आहे, लिक्विड फॉर्ममध्ये अल्कोहोल आहे. लिक्विड फॉर्म मी मगाशी म्हटलं याची क्रिस्टल जे आहे ते नाहीत, लिक्विड आहे म्हणजे क्रिस्टलचा संबंध येत नाही. क्रिस्टल कधी जर ते कशामध्ये असतील, सॉलिडमध्ये असतील तर आणि तरच त्या ठिकाणी आपल्याला क्रिस्टल बघायला मिळतं. त्या ठिकाणी क्रिस्टल आपल्याला बघायला मिळणार नाहीत. म्हणजे इथं हा प्रश्न संपला, कोणता, लॅटिस एनर्जीचा प्रश्न संपला. जर आपण ह्या एक्झाम्पलमध्ये आलो तर ह्या एक्झाम्पलमध्ये लॅटिस एनर्जी 0 असणार आहे. आणि सल्फ्युरिक ऍसिड जेव्हा आपण वॉटरमध्ये डिसॉल्व्ह करतो तेव्हा त्या ठिकाणी H+ आयन्स आणि दुसरे कोणते, SO4-2 आयन्स तयार होतात. ह्या H+ आयन्सचं हायड्रेशन करतं वॉटरमधला ऑक्सिजनचा पार्ट, म्हणजे वॉटर पूर्ण सराउंड करतं, मात्र ऑक्सिजन बरोबर याचं अट्रॅक्शन क्रिएट होतं. आणि SO4-2 ला सुद्धा वॉटर काय करतं, हायड्रेट करतं, मात्र त्याला सराउंड करणारा पार्ट असतो तो वॉटरमधला हायड्रोजनचा पार्ट असतो. म्हणजे याच्यामध्ये आणि वॉटरमध्ये आणि याच्यामध्ये आणि वॉटरमध्ये सुद्धा हायड्रेशन झालं. हायड्रेशन झाल्यानंतर एनर्जी क्रिएट होते, एनर्जी बाहेर पडते, म्हणजे एनर्जी निर्माण होते. म्हणजे इथं एनर्जी कोणत्या प्रकारची यूज झाली नाही, कारण त्या ठिकाणी लॅटिस नसल्यामुळं युटिलायझेशन सॉल्व्हंटमधल्या एनर्जीचं झालं नाही. फक्त सॉल्व्हंटमध्ये एनर्जी काय झाली, हायड्रेशन नंतर क्रिएट झाली, निर्माण झाली. आणि हायड्रेशन नंतर एनर्जी निर्माण झाल्यामुळं हे काय होतं, टू हॉट, खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला हे हॉट झालेलं बघायला मिळतं. कारण एनर्जी क्रिएट होऊन बाहेर पडली म्हणजे हायड्रेशन फक्त होतं, एनर्जी रिलीज होणार, याचा अर्थ सोल्युशन त्या ठिकाणी काय हॉट. अल्कोहोलकडे आलो, अल्कोहोलकडे मग अशा आपण बघितलं की लॅटिस एनर्जीचा काही संबंध येत नाही, कारण त्या ठिकाणी लिक्विडमध्ये आहे. आणि अल्कोहोलचं सुद्धा डिसोसिएशन होत नाही. डिसोसिएशन म्हणजे काय, ज्याचे आयन्स निर्माण होणार नाही. जसं इथं H+ आणि SO4-2 झालेलं, या ठिकाणी Ca+2 CO3-2 याला म्हणायचं आयोनायझेशन. आयोनायझेशन असेल, आयन्स असतील तरच त्या ठिकाणी आपल्याला हायड्रेशन झालेलं बघायला मिळेल. इथं लॅटिस एनर्जी पण 0 असणार, आणखीन हायड्रेशन सुद्धा 0 असणार, कारण आयन्स तयार झाले नाहीत किंवा क्रिस्टल नव्हता. त्यामुळं याचं टेम्परेचर काय राहतं, सेमच राहतं. म्हणजेच थोडक्यात काय, तर आपलं एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन हे डिपेंड कशावर असतं, लॅटिस एनर्जी आणखीन हायड्रेशन एनर्जी ह्या दोघांवर काय असतं, डिपेंड असतं. जर आपण सोडियम क्लोराईड ह्या आयोनिक कंपाऊंडचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर ते कसं येईल बघा. सोडियम क्लोराईड आपण घेतलं, NaCl, हा सॉलिडमध्ये आणि विशेष काय, हा आयोनिक सॉलिड आहे.
आयोनिक सॉलिड म्हटल्यानंतर याला पहिल्यांदा आपल्याला जेव्हा आपण याला वॉटरमध्ये टाकणार, वॉटरमध्ये आपण ज्यावेळी याला डिझॉल्व्ह करणार तेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर हा Na प्लस आणखीन Cl मायनस ह्या आयन्समध्ये डिसोसिएट होईल. म्हणजे ह्या क्रिस्टलला आपल्याला ब्रेक करावं लागेल, क्रिस्टलला ब्रेक करावं लागेल. क्रिस्टलला ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी असते त्याला आपण काय म्हणतो, लॅटिस एनर्जी. आणि ही लॅटिस एनर्जी ऑलवेज कायम काय असते, पॉझिटिव्ह असते. सोडियम क्लोराईडसाठी जर आपण त्या लॅटिस एनर्जीचं जर का व्हॅल्यू घेतली तर किती येते, प्लस 790 किलो जूल. म्हणजे एवढी एनर्जी वॉटरने त्या ठिकाणी काय केली, प्रोव्हाइड केली. कुणाला प्रोव्हाइड केली, सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडला तेवढी एनर्जी प्रोव्हाइड केल्यामुळं त्या ठिकाणी टेम्परेचर काय होतं, थोडंसं कमी होतं. मग आता याच्यामध्ये हे आयन्स तयार झाले कोणते, Na प्लस आणि Cl मायनस. आता Na प्लस आणखीन Cl मायनस आयन जे आहेत त्याला काय करतात, वॉटरचे मॉलिक्यूल काय करतात, हायड्रेट करतात. कोणते मॉलिक्यूल हायड्रेट करतात, वॉटरचे मॉलिक्यूल या ठिकाणी त्याला हायड्रेट करतात. इथं Na प्लसला हायड्रेट केलं, त्याच पद्धतीनं Cl मायनसला सुद्धा काय करणार, वॉटरचे मॉलिक्यूल हायड्रेट करतील. Cl मायनसला पण हायड्रेट केल्यानंतर या ठिकाणी हे जे काय हायड्रेशन झालं, हायड्रेशन होत असताना हायड्रेशन एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन जे असते ते किती बघायला मिळते, -786 किलो जूल. बघा क्रिस्टलला ब्रेक करण्यासाठी किती एनर्जी लागली, प्लस 790 किलो जूल. म्हणजे एवढी एनर्जी त्या H2 प्रोव्हाइड केली 1 मोल NaCl. आणि NaCl जेव्हा डिसोसिएट झालं, Na प्लस आणि Cl मायनस सेपरेट जेव्हा आयन्स तयार झाले तेव्हा त्याच्यानंतर काय केलं, Na प्लसला वॉटरनं हायड्रेट केलं, Cl मायनस सुद्धा वॉटरनं हायड्रेट केलं. म्हणजेच काय, Na प्लस आणि Cl मायनसला वॉटरनं काय केलं, सराउंड केलं. आणि ते हायड्रेशन होत असताना त्या ठिकाणी किती एनर्जी रिलीज झाली, -786 किलो जूल एवढी एनर्जी काय झाली, क्रिएट झाली. आता याच्यावरून समजा आपल्याला NaCl ची काय काढायची असेल, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन काढायचं असेल तर ते कसं येणार, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन NaCl साठी समजा असेल, कशासाठी असेल, NaCl साठी. तर किती येईल बघा, लॅटिस एनर्जी किती आहे त्याचे, प्लस 790 आणि मायनस हायड्रेशन किती आहे, -786. मीन्स काय असणार, प्लस 4 किलो जूल पर मोल. म्हणजेच का, 1 मोल जेव्हा तुम्ही NaCl वॉटरमध्ये डिसॉल्व्ह कराल तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला 4 मोल एवढी एनर्जी ॲब्झॉर्ब झालेली बघायला मिळेल. म्हणजे सोल्युशनचं टेम्परेचर थोडंसं डाऊन झालेलं आपल्याला बघायला मिळणार आहे.